नागपूर जिल्ह्यातील खापा वन परिक्षेत्रात एका नर वाघाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सिरोंची गावाजवळील भनगाळा नाल्यात हा वाघ मृतावस्थेत आढळून आला। शिकाऱ्यांनी त्याचे 4 पंजे, मिशा आणि दात कापून नेल्याचं स्पष्ट झालंय। 14 मार्च 2025 रोजी स्थानिक नागरिकांनी ही माहिती वन विभागाला कळवताच अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। सिरोंची गावातील नागरिकांनी SD गडलिंगे वर्तुळ अधिकारी नागलवाडी यांना दुपारी 2 वाजता वन्य प्राणी मृत अवस्थेत आढळल्याची माहिती दिली। माहिती मिळताच गडलिंगे, प्रवीण लेले, वनपरिक्षेत्र अधिकारी नागलवाडी आणि इतर वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। पाहणी दरम्यान मृत वाघ हा सुमारे 3 ते 3.5 वर्ष वयाचा नर असल्याचं निष्पन्न झालंय। वन विभागाच्या प्राथमिक तपासात विद्युत शॉक देऊन वाघाची हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय। घटनास्थळी 11 kV विद्युत वाहिनीवर लोखंडी तार आणि बांबूंच्या साहाय्याने शिकाऱ्यांनी वन्य प्राण्यांसाठी सापळा लावल्याचं आढळलंय। वन विभागाने तातडीने घटनास्थळी आढळलेले साहित्य जप्त केले असून संशयितांची कसून चौकशी सुरू केली। हा केवळ अपघाती मृत्यू नसून संगमताने घडवून आणलेली क्रूर हत्या असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहे। वाघाचे 4 पंजे, दात आणि मिशा गायब असल्याने ही शिकार अवयव तस्करीच्या उद्देशाने करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे। राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या मार्गदर्शक तत्वानुसार वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले। डॉक्टर राजेश फुलसुंगे, डॉक्टर मयूर पावशे, डॉक्टर मयंक वरडे आणि इतर वरिष्ठ वनाधिकारी यांच्या देखरेखीखाली शवविच्छेदन करण्यात आले। तपासासाठी व्हिसेरा नमुने गोळा करून ते वन्यजीव प्रयोगशाळा आणि प्रादेशिक न्याय सहाय्यक प्रयोगशाळा नागपूर येथे पाठवण्यात आले। या क्रूर हत्येप्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी वन विभाग आणि पोलीस यंत्रणा एकत्रित काम करत आहे। VC गंगावणे, सहाय्यक वन संरक्षक नागपूर वन विभाग आणि SG आठवले, वनपरिक्षेत्र अधिकारी खापा यांच्या नेतृत्वाखाली संशयितांची चौकशी सुरू आहे। तसेच खापा आणि सावणेर पोलीस ठाण्याचे अधिकारी गिरी खापा आणि मस्के सावणेर घटनास्थळी उपस्थित होते। सावणेर तालुक्यात शिकारीचे सत्र सुरू असल्याचा गंभीर इशारा मिळत आहे। त्यामुळे वन विभाग आणि पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। जर कोणालाही अवैध शिकारीबाबत किंवा वन्यजीव तस्करीबाबत माहिती मिळाली तर तातडीने वन विभागाशी संपर्क साधा असं आवाहन करण्यात आलंय। भारताचा वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत वाघाची शिकार हा गंभीर गुन्हा असून दोषींना 7 वर्षापर्यंत कठोर कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते। या अमानुष घटनेतील आरोपी लवकरच जेरबंद होतील अशी खात्री वन विभागाने दिली आहे। त्याचा महाराष्ट्र 24 न्यूज करता पंकज चौधरी सोबत मंगेश डहाके, सावणे, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।